नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत दुर्गा सप्तशती अध्याय 12. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ध्यानम ओम विद्युताम समप्रभा मृगपतीं स्कंदादिस्थितां भीषणा कन्याभिकरवाल खेट विलस ध्वस्ताभिरासेवितां हस्तैश्चक्रगदासि खेटक विशिखां शापं गुणं तर्जनी बिभ्राणा मनलात्मिका शशिधरा दुर्गा त्रिनेत्रा भजे. मी 3 नेत्र असलेल्या दुर्गा देवीची भक्ती करतो. तिची अंगकांती विजेसारखी आहे. ती सिंहाच्या खांद्यावर विराजमान असून भयंकर दिसते. हातामध्ये ढाल तलवार घेतलेल्या अनेक कन्या तिच्या सेवेसाठी उभ्या आहेत. तिने आपल्या हातात चक्र, गदा, तलवार, ढाल, बाण, धनुष्य, पाश, अंकुश, तर्जनी मुद्रा धारण केलेली आहे. तिचे स्वरूप अग्निमय असून तिने आपल्या मस्तकावर चंद्रकोर धारण केलेली आहे. ओम देवे उवाच एभिं स्तवैश्च मा नित्य स्तोष्यते यं समाहितं तस्याः सकला बाधां नाशयिष्याम संशयम. देवी म्हणाली, हे देवांनो, जो कोणी एकाग्र चित्ताने या स्तोत्राने माझी नित्य स्तुती करतो त्याच्या सर्व बाधा पीडा मी निसंशय दूर करेन. जे कोणी मधुकैटभांचा नाश, महिषासुरांचा वध आणि शुंभ निशुंभ यांच्या संहाराच्या प्रसंगाचे कीर्तन वर्णन करील, तसेच जो कोणी अष्टमी, चतुर्दशी, नवमीस माझे उत्तम महात्म्य एकाग्र चित्ताने भक्तिभावाने श्रवण करतील त्यांना कोणतेही पाप लागणार नाही. त्यांच्यावर पापाचा फलस्वरूप उत्पन्न होणाऱ्या आपत्ती कधीच येणार नाहीत. त्यांना कधीही दारिद्र्य येणार नाही. त्यांना इष्टजनाच्या वियोगाचे दुःखही भोगावे लागणार नाही. इतकेच नव्हे तर अशा भक्ताला शत्रू, लुटारू किंवा राजा, शस्त्रे, अग्नी, पाणी यांच्यापासून कधीही भय प्राप्त होणार नाही. म्हणून सर्वांनी माझे हे महात्म्य एकाग्र चित्ताने आणि भक्तिभावाने नित्य श्रवण पठण करावे. ते परम कल्याणकारक आहे. माझे हे महात्म्य महामारीपासून उत्पन्न होणाऱ्या सर्व उपद्रवांना तसेच त्रिविध प्रकारच्या दुःखांना शांत करणारे आहे. आता त्रिविध दुःख काय असतात? आधी दैविक म्हणजे जी दैवतापासून, देवांपासून उत्पन्न होतात की ज्यामध्ये आपलं देवाच्या बाबतीत चुकलेलं असतं काहीतरी. आधी भौतिक म्हणजे हे भौतिक गोष्टी तुम्हाला आता मिळणे न मिळणे. आधी भौतिक आणि आध्यात्मिक असेही दुःख असतात 3. ज्या माझ्या मंदिरात हे महात्म्य असेल त्या प्रत्येक दिवशी विधीपूर्वक असे म्हटले जाते ते स्थान मी कधीही सोडत नाही. तेथे माझे नित्य सानिध्य वास्तव आहे. बली अर्पण करणे, पूजा होम करणे, यज्ञ करणे, महोत्सव करणे आदी शुभप्रसंगी माझे हे संपूर्ण चरित्र अवश्य श्रवण पठण करावे. असे केल्याने मनुष्याने जाणता व अजाणता मदप्रित्यर्थ बलिसमर्पण, पूजा व होम असे जे काही सत्कृत्य केले असेल ते मी मोठ्या आनंदाने स्वीकार करेन. आता बलीची प्रथा बंद आहे आणि यात देखील कुठे पशुचा बली न सांगता कुष्मांड म्हणजे भोपळ्याचा बळी त्या दिवशी द्यायचा आहे असं सांगितलेलं आहे. माझी वार्षिक महापूजा केली जाते. जेथे असे काही सत्कृत्य, पूजा होम सत्कृत्य केले असेल त्यात मी मोठ्या आनंदाने स्वीकार करते. शरद ऋतूत म्हणजेच नवरात्रात माझी महापूजा केली जाते. त्यावेळी जो मनुष्य माझे महात्म्य भक्तिभावाने श्रवण करील तो मनुष्य माझ्या कृपा प्रसादाने सर्व बाधेतून मुक्त होऊन धन, धान्य, पुत्राधिकांनी संपन्न होईल. यात संशय नाही. माझे हे महात्म्य, माझ्या अवताराच्या महान मंगल सुंदर कथा व युद्धात केलेले पराक्रम हे सर्व ऐकून मनुष्य निर्भय होतो. माझे महात्म्य श्रवण करणाऱ्या मनुष्याचे शत्रू नष्ट होतात. त्यांचे सर्व अर्थाने कल्याण होते. त्यांचे कुळ आनंदात राहते, नांदते, सुखासमाधानात राहते.
सर्व शांती कर्म करताना दुःस्वप्न पडले असता त्याची शांती होण्यासाठी आणि ग्रहांपासून उग्र स्वरूपाची पीडा होत असल्यास माझे महात्म्य श्रवण करावे. त्यामुळे सर्व प्रकारची संकटे, भयंकर अशा ग्रहपीडा यांचा उपशम होतो, म्हणजे नाश होतो किंवा शमन होते, शांत होतात. मनुष्यांना वाईट स्वप्ने न पडता शुभ स्वप्ने पडतात. माझे हे महात्म्य म्हणजे जर असं वाचलं, ऐकलं तर जी वाईट स्वप्न पडणारी व्यक्ती असतात त्यांना चांगली शुभ स्वप्ने पडतात. माझे हे महात्म्य बालग्रहांच्या पीडेने संत्रस्त झालेल्या बालकांना त्यांची पीडा दूर करून शांत करते व लोकसंघटनेत जर फूट पडली, मतभेद झाले लोकांमध्ये, तर त्यांच्यात मित्रता होते, एकजूट निर्माण होते. माझे हे श्रेष्ठ महात्म्य दुराचारी अशा सर्व लोकांचे बल नष्ट करणारे आहे. याच्या पठणाने राक्षस, भूत, पिशाचांचा नाश होतो. माझे हे महात्म्य, माझे हे सामिप्य प्राप्त करून देणारे आहे. मज प्रित्यर्थ पशु, पुष्प, अर्ध्य, धूप, दीप, गंधादी उत्तम सामुग्रीने पूजन करून, ब्राह्मणांना भोजन देऊन, होम करून, नित्य अभिषेक करून, नाना प्रकारचे अन्नभोग अर्पण करून व दाने देऊन 1 वर्षभर माझी उपासना आराधना केल्यास मला जी प्रसन्नता होते ती माझे हे उत्तम चरित्र भक्तिभावाने आणि एकाग्रतेने एकदाच ऐकल्याने देखील तेच होते. म्हणजे जे तुम्ही वर्षभर होम हवन केलं, पूजा केल्या, अभिषेक केले, काय काय केले त्याचं आणि हे ऐकल्याचं पुण्यफळ एकच आहे. हे महात्म्य श्रवण केल्याने पापे नष्ट होऊन आरोग्यता लाभते. माझे जन्म कीर्तन, अवताराचे कीर्तन भूतांपासून संरक्षण करणारे आहे व माझे युद्धविषयक चरित्र, युद्धातील माझा पराक्रम दुष्ट दैत्यांचा संहार करणारा आहे. त्याचे श्रवण केल्याने मनुष्यांना शत्रूचे भय राहत नाही. हे देवांनो, तुम्ही आणि ब्रह्मऋषींनी माझी जी स्तवने केली आहेत, तसेच ब्रह्मदेवाने जी स्तवने केली आहेत, त्यांचे श्रवण पठण केल्याने ती शुभप्रद कल्याणकारी अशी बुद्धी देतात. अरण्यात उजाड मार्गावर वा वणव्याने वेढलेले असता, निर्जन अशा भयान जागी चोर दरोडेखोराने तुम्हाला किंवा शत्रूंनी घेरलेले असता, जंगलात वाघ, सिंह वा जंगली हत्ती मागे लागले असता, संतापलेल्या राजाने वधाची किंवा बंदीत टाकण्याची आज्ञा केली असता, किंवा महासागरात जहाजात बसून तुम्ही जात असताना ते भयंकर तुफान वादळात सापडलेले आहे, अशा वेळी, तसेच अत्यंत भयंकर अशा युद्धात शस्त्राचे प्रहार होत असता, वेदनाची पीडा होत असता, किंबहुना सर्व घोर बाधा झाल्या असता, जो मनुष्य माझ्या चरित्राचे स्मरण करतो तो संकटातून मुक्त होतो. माझ्या प्रभावाने सिंहादी, हिस्त्र, श्वापदे, चोर, लुटारू, शत्रू माझ्या चरित्राचे स्मरण करणाऱ्या मनुष्यापासून दूर पळून जातात. ऋषी म्हणाले, हे राजा, असे बोलून ती प्रचंड महापराक्रम करणारी भगवती चंडिका सर्वदेव तिच्याकडे पाहत असताना तेच अंतर्धान पावली. त्यानंतर देवही पूर्वीसारखेच निर्भय होऊन आपापल्या अधिकाराचे पालन करू लागले आणि ज्याचे सर्व शत्रू मारले गेले आहेत असे ते देव आपापले हवीरभागही ग्रहण करू लागले. कारण त्यांना हवीरभाव मिळत नव्हता ना, महिषासुरच सगळा यज्ञातला हवीरभाव ग्रहण करत होता. मग हवीरभावानेच देवांची शक्ती वाढते, म्हणून यज्ञ करायचे असतात. उर्वरित दैत्य युद्धात देवशत्रू शुंभ हा देवीकडून मारला गेल्यावर, तसेच जगाचा विध्वंस करणारा महावीर, महाभयंकर, अतुल पराक्रमी असा निशुंभही मारला गेल्यावर पाताळात निघून गेले. दैत्य सगळे कुठे गेले? पाताळात गेले. देव कुठे गेले? स्वर्गी गेले. हे राजा, अशा प्रकारे ती भगवती देवी नित्य असूनही पुन्हा पुन्हा प्रगट होऊन जगाचे पालन करते. तीच हे विश्व मोहित करते, तीच हे विश्व निर्माण करते आणि तिची प्रार्थना केल्याने ती संतुष्ट होऊन विज्ञान आणि वैभव देते. हे राजा, महाप्रलयाच्या वेळी महामारीचे रूप धारण करणारी ही महाकालीच आहे. या समस्त ब्रह्मांडात व्याप्त आहे. ती स्वतः जन्मरहित असूनही ती महामारीचे रूप घेते. कधी सृष्टीचे सृजन म्हणजे उत्पत्ती करते. हे हिरवगार जो निसर्ग वगैरे आपल्यासाठी पिकतो ते पण देवीचंच रूप आहे, सृजन आहे, त्याला सृजनाची शक्ती म्हणतात. तीच सनातन अशा वेळी वेळप्रसंगी प्राणीमात्राचे रक्षण करते, त्यांना टिकवते, जगवते. अभ्युदय काळी हीच देवी मनुष्याच्या घरात लक्ष्मी रूपाने वास करून त्यांची उन्नती करते आणि अभाव असताना तीच अलक्ष्मी रूपाने किंवा दारिद्र्य रूपाने मनुष्याच्या विनाशाचे कारण होते. अशा या देवीची स्तुती केल्याने, तिची गंध, पुष्प, धूपादिकांनी मनोभावे पूजा केल्याने ती धनद्रव्य, पुत्रसंतती, धार्मिक बुद्धी व शुभप्रद गती देते. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील दैवी महात्म्य कथेतील फलस्तुती नावाचा 12वा अध्याय समाप्त. या देवी सर्व भूतेषु
दया क्षमा शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु संपत्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः।